नमस्कार. किती ट्रॅफिक आहे ना सगळीकडे, गजबजाट, गर्दी. माणसांची जेवढी गर्दी आहे ना तेवढीच गर्दी वाहनांची पण आहे. त्याच्यात टू व्हीलर आल्या, फोर व्हीलर आल्या, रिक्षा आल्या. आपण इतकी लोकं आहोत, इतकी गर्दी असते, पण वाहनांचे नियम कुणीतरी पाळतं का हो? विशेषतः टू व्हीलर ड्रायव्हिंग म्हणजे इतकं हल्ली हॉरिबल सगळेजणं टू व्हीलर ड्रायव्हिंग करतात की बघूनसुद्धा भीती वाटते. म्हणजे उलट्या दिशेने येणं सर्रास झालेलं आहे. राईट टर्न घेताना लेफ्टनी असं वळायचं, इकडनं लेफ्टची गाडी येते पण तरीही टू व्हीलरवाला असा जो काटकोनात वळायचा आहे त्याऐवजी असं वळतो, वर आपल्यालाच खुन्नस देतो, जणू काही आपणच चुकीचं वळतो. बरं, बस बघत नाही, काही नाही. ओव्हरटेक करताना कायम लेफ्ट साईडनीच टू व्हीलरवाले सगळे ओव्हरटेक करतात. म्हणजे बस थांबते, कुणी उतरतं आहे ह्याचं त्यांना भानच नसतं. आणि हायवेला आणि सगळीकडे त्यांच्यासाठी लेफ्ट लेन सोडावीच लागते, जणू तो त्यांचा जन्मसिद्ध हक्क आहे. ती लेन नाही सोडली की इतके हॉर्न वाजवून हैराण करतात. म्हणजे मला कळतच नाही की टू व्हीलरवाले म्हणजे असंच ड्रायव्हिंग करायचं का? काही जणांचे तर 3 जणं तर जातातच, 4 जणांची फॅमिलीसुद्धा जेव्हा मी बघते ना मंडळी, की आई वडील आणि 2 मुलं जेव्हा टू व्हीलरवर प्रवास करतात, मला असं भीती वाटते की काही यांना कधी झालं चुकून, कचकन ब्रेक दाबायला लागला पाठच्या पाठी किंवा पुढे कुणीतरी पुढे उभं असलेलं मूल पडलं, काय करायचं? इतके लोक रेकलेस आहेत, स्वतःचीच जे काळजी घेत नाही ते दुसऱ्याची काय काळजी घेणार? 3 जणं बसतात, वाटेल तसे हॉर्न वाजवतात. बरं, नवीन शिकणारे विशेषतः बायकांचं तर मी काही पाहिलं आहे, कसं चालवतात, असे 2 पाय बाहेर काढून. म्हणजे कार इतकी जागा त्या टू व्हीलरला, त्या पायाचं करायचं काय आजूबाजूच्या लोकांनी? दुसऱ्याला लागतात, कारवाले प्रत्येकाच्या मध्ये येतात, असे पाय बाहेर काढून गाडी कोणी चालवतं का हो टू व्हीलर? आणि अशा लोकांना सगळ्यांना लायसन्स देतात. लायसन्सचे रूल स्ट्रिक्ट नकोत का? कसंही ड्रायव्हिंग केलं तरी टू व्हीलरचं लायसन्स आपलं मिळतंच. नाही, अशा तऱ्हेने चालवून बरोबर सगळ्या बायकांच्या, बहुतेक बायकांच्या मुलं असतात. शाळेत सोडायचा कन्व्हिनियन्स आहे, जायचा यायचा कन्व्हिनियन्स आहे, मान्य आहे, त्यामुळे टू व्हीलर गरजेची आहे. पण नियमांचं काय? आपल्या जीवाचं काय? आणि जी मुलं आपल्याबरोबर असतात ती पण तसंच शिकणार ना चालवायला. येलो सिग्नल झाल्यावर स्लो ऐवजी मुलांना विचारलं तर मुलं सांगतात गो फास्ट. स्लो हा येलोचा नियम नाही आहे, येलोचा अर्थ गो फास्ट. शक्यतो रेड सिग्नल येता कामा नाही आहे. अशा तऱ्हेने रेड सिग्नल मिळायच्या आधी पळत सुटायचं, अशा तऱ्हेने ड्राईव्ह करतात. रॉंग साईड ड्रायव्हिंग हा तर अजून एक जन्मसिद्ध हक्क आहे टू व्हीलर्सवाल्यांचा. इथेच तर जायचं आहे असं म्हणत नो एंट्रीत घुसतात. समोरून येणाऱ्या वाहनाला माहिती असतं की टू व्हीलरवाला येतो आहे किंवा कोणी येतं आहे वाहन, तो त्याच्या स्पीडनी येतो. इकडनं येणारा जर का हॉर्न न देता आला, एखाद वेळेला ॲक्सिडेंट झाला, याला कोण जबाबदार आहे? आणि हे असं सगळं पाहून जी मुलं ज्यांनी नियम पाळायचं शिकायचे ती मुलं देखील चुकीचंच ड्रायव्हिंग शिकतायत. हे खरंच अतिशय सिरियस गोष्ट आहे, विचार करण्यासारखी गोष्ट आहे. तुम्ही हायवेला बघा कसे चालवतात टू व्हीलरवाले. त्यांच्यासाठी एक लेन मोकळी सोडायला लागते, नाहीतर त्यांचा ठणाणा असतो. आणि कट कसे मारतात 2 वाहनांच्या मधून जागा काढत, अशा तऱ्हेने ते जे जातात ना की जणू काही बाकीचे थांबलेले मूर्ख आहे आणि ह्यांनाच फक्त कामावर जायची घाई आहे. ती समोरून एक काहीतरी कारण असल्याशिवाय कोणी मध्ये थांबत नाही ना. रस्ता पुढे जॅम असतो तेव्हाच थांबतात गाड्या. तरी पण असं 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 करून त्या फुटपाथवर एक पाय टेकवून पण कसंही करून त्या टू व्हीलरवाल्यांना पुढे जायचं असतं. पावसाळा असताना बघाल तुम्ही, पाऊस आला की ओव्हरब्रिज जो असतो त्याच्या खाली टू व्हीलर्सची एवढी गर्दी होते की तिथनं गाड्यांना जायला जागा उरत नाही. आणि ही फॅक्ट आहे, हे माझं एवढ्या काळाचं ऑब्झर्वेशन आहे. तर सगळ्या टू व्हीलर्सवाल्यांना माझी विनंती आहे की कुणीतरी खरं तर आपल्या देशासाठी आपण हे करायला पाहिजे. आपल्या स्वतःच्या सेफ्टीसाठी देश जाऊ दे, देशाचा इतका मोठा विचार कोणी करू नका, पण स्वतःच्या सेफ्टीसाठी तरी नीट चालवायला लागा. आणि मग टू व्हीलरवरनं माणूस जेव्हा 4 व्हीलर घेतो की नाही, प्रत्येकालाच स्वतःची प्रगती हवी असते. 2 व्हीलर नंतर, टू व्हीलर नंतर माणूस हळूहळू
कारच्याकडे प्रगती करतं आणि त्यावेळेला त्यांचं कार ड्रायव्हिंग ही टू व्हीलरसारखंच असतं. त्यामुळं कट मारून जाणं, नको तिथे गाडी घुसवणं हे सगळे प्रकार टू व्हीलरवालेच करत असतात मॅक्झिमम. आणि हे माझं ऑब्झर्वेशन आहे. राग येईल कुणाला, येऊ देत, पण ही सत्य परिस्थिती आहे. तरी जर का नीट ड्राईव्ह नाही केलं, स्वतःच्या जीवाची फिकीर करा, दुसऱ्याच्या जीवाची फिकीर करा आणि कृपया नियम पाळून ड्रायव्हिंग करा.